अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाची झळ भारताला चांगलीच जाणवू लागली आहे। पेट्रोल डिझेलची सध्या टंचाई नसली तरी गॅस टंचाई निर्माण झाली आहे। अशावेळी अनेक लोक आता इलेक्ट्रिक शेगडी आणि इंडक्शन कुकरच्या वापराकडे वळू लागलेत, तर काहींनी पुन्हा एकदा घरात चूल पेटवण्याचं ठरवलंय। जळणासाठी आवश्यक असलेल्या लाकडासाठी आता वखारी मात्र फारशा दिसत नाहीत। आखाती देशातून भारतात येणाऱ्या क्रूड ऑइल आणि नैसर्गिक वायूची आयात थांबली आहे। परिणामी भारतात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसचा तुटवडा जाणवू लागलाय। गेल्याच आठवड्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढलेत। दर वाढूनही गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्यानं नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी धावपळ करावी लागतेय। आगाऊ नोंदणी करूनही आणि तासनतास रांगेत थांबूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक हवालदिल झालेत। चुलीवर जेवण करायचं म्हटलं तर पूर्वीसारख्या लाकडाच्या वखारी राहिलेल्या नाहीत, त्यामुळे जळण आणायचं कुठून आणि चूल कुठं बसवायची हा प्रश्नही नागरिकांना भेडसावू लागलाय। चूल पेटवायला रॉकेल सुद्धा मिळत नाही, त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होऊ लागली आहे। अशावेळी इलेक्ट्रिक शेगडी, कॉईल आणि इंडक्शनचा वापर वाढू लागलाय। 8 दिवसांपूर्वी इंडक्शनला फारशी मागणी नसायची। एखाद्या मोठ्या दुकानात दिवसभरात एखाद दुसरा इंडक्शन कुकर विकला जायचा, पण गेल्या 4 ते 5 दिवसात इंडक्शन शेगडीची मागणी वाढू लागली आहे। इंडक्शनच्या किमती 2000 रुपयांपासून पुढे आहेत। त्यासाठी लागणारी भांडी सुद्धा वेगळी असतात, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना इंडक्शन शेगडी परवडण्यासारखी नाही। लवकरात लवकर युद्ध थांबावा आणि गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा हीच अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये।